तुमचं नाव काय? माझं नाव माणिक रामाले ढेकन. राहायला कुठे आहेत तुम्ही? मी बदलापूरला राहिलो आहे. ओके. तुम्हाला त्रास काय होता? मला गेली 15 वर्षापासून स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता. लंबर स्पॉन्डिलिसिस. लंबर ते स्पॉन्डिलायसिस. कमरेत दुखायचं तुमच्या? कमरेत दुखायचं. बरं, मग तुम्ही? त्याच्यामुळे मला चालणं सुद्धा कठीण व्हायचं. हो, बरं. आणि आत्ता हे जे ॲक्युपंक्चर थेरपी चालू केली. बोला. मी दीपक पन्हाळे यांच्याकडनं ॲक्युपंक्चर थेरपी 10 दिवस घेतली. तेव्हापासून मला एवढं बरं वाटतं की मी कंपाऊंडमध्ये इझिली फिरू शकतो. मला कुठल्याही प्रकारचं पेनिंग होत नाही आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. त्याच्यामुळे मला एकदम त्याचा फायदा झालेला आहे ॲक्युपंक्चर थेरपीचा. तर माझा विचार असा आहे की प्रत्येकाने जर कोणाला असा त्रास असेल तर त्यांनी आवर्जून श्री पन्हाळे यांच्याशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडनं ते ॲक्युपंक्चर थेरपी घ्यावी, जेणेकरून तुम्हालासुद्धा माझ्यासारखाच फायदा होईल. तुम्ही 10 दिवस ॲक्युपंक्चर थेरपी घेतली, मग तुम्हाला किती बरं वाटलं? किती आराम पडला आहे? मला आता जवळजवळ 100% आराम पडल्यासारखं वाटतं. तर मी चालतो फिरतो. आता मी गेली 4 दिवस झाले मी आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये रोडवरती असं बाहेर 2-3 राऊंड मारून येतो. आणि मला बराचसा आता त्याचा फायदा झाला की माझं दुखणं जवळजवळ नाहीसं झाल्यासारखं मला आता वाटतं. बरं. अंगात ताकद आल्यासारखं वाटतं का? अगोदरपेक्षा मला जरा बळ आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मी चांगल्या म्हणजे सुस्थितीमध्ये आता व्यवस्थित चालू शकतो. ठीक आहे. मग ॲक्युपंक्चर थेरपीबद्दल काय मत आहे तुमचं? हे मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं थेरपी आहे आणि प्रत्येकाने याचा एकदा तरी उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं.